आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच एक धाव अर्जित केली गेले. सुनील आणि सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर किरण शेळके, भोसलेवाडी आणि येलूर. नक्कीच हा सामना आपण पाहतोय 4 षटकांचा हा सामना असेल. त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, विनंती असेल. नक्कीच टायमिंगचं बंधन आहे, वेळेचं बंधन 16 मिनिटांमध्ये. यावेळेस मात्र लाजवाब, दिमागदार, आसमानी, गगनचुंबी टोला, चेंडू जातो सीमारेषे पार. सुनीलच्या बॅट मधून आला हा इनिंग मधला पहिला षटकार. डीजे इथं मात्र पहिल्या चेंडूवर 1 आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इकडे मात्र आक्रमक फलंदाजी करण्यासाठी सुनील दळवी ओळखला जातो आणि त्याचंच प्रात्यक्षिक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र स्वतःवर नाराज असतील सुनील, मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि या षटकामध्ये कालांतराने धावा येतात आणि त्या धावा आणताना या ठिकाणी सुनील दळवी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूरच्या संघाचे देखील आधारस्तंभ अनिलजी पाटील भाई यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लावलेला आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. यावेळेस मात्र येतोय चौकार. या 4 धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. सॉरी 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. तिसरा डॉट, चौथा चेंडूवर चौकार. इथे मात्र आक्रमक फलंदाजी करताना यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू कोदून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर अर्जित केली गेली नाही. 1 धावावर समाधान मानावं लागेल. नक्कीच शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंतर्गत या स्पर्धा खेळवल्या जातात. शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे संघाचं देखील तितकं करावं तेवढं कमीच आहे, कारण जेवणाची सोय या ठिकाणी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून केले. यावेळेस वेगावर स्वार आणि फलंदाजगार. इथे मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. 12 धावा धावफलकावर लागल्या. पहिलं षटक संपलं. इथे मात्र धावगतीला बेड्या ठोकल्यात. या ठिकाणी शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील उपस्थित आहेत. सचिनजी पाटील साहेब यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. तसेच ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर संघाचे आयकॉन खेळाडू अक्षय वनागडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. नक्कीच पिशवी वनागडेवाडी संघाचे देखील आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. पहिलं षटक संपते. पहिला षटका संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अनिल गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट. अनिल सज्ज आहे. अनिल टू सुनील. यावेळेस ऑफ-ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रयत्नच राहिलाय सुनील याचा. डॉट चेंडू काउंट केला जातो. सुरुवात चांगली झाली आहे षटकाची. शेवट मात्र अनिलला गोड करावा लागेल. पुन्हा एकदा अनिल गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर बिग ते मात्र काय करताय, पाय बिघडताय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 100% एफर्ट्स कुमार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाले. इथे मात्र विकेट होती. इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, नक्कीच तोल सांभाळता आला नाहीये कुमार यांना. नक्कीच
3 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. पुढचा चेंडू यावेळी सुक केलाय. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषे पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईन क्लिअर करत आलाय. चौकार. धावफलकावर धावा लागले तब्बल 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतो अनिल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य देखील आहेत राजेशजी जाधव साहेब. यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. आपण देखील या स्पर्धेला उपस्थित दाखवलीत. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार यायचा आहे. आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. डॉट चेंडू या ठिकाणी आपण जातोय विशेष सन्मानांच्याकडे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. सुनील खोत च्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. या ठिकाणी पाहतोय आपण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विशेष सन्मान. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे अध्यक्ष साहेबांचं देखील. कारण शाहूवाडी तालुका मधील सर्व खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षांनी चोख बजावलेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने आणि असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. धावफलकावर धावा लागले तब्बल 25 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पंच सीमारेषेवरील थोडासा निर्णय बघून द्या. नक्कीच पडदे आहेत तेच सीमारेषा आहे. चला उपाध्यक्ष साहेब सचिनजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील युवा खेळाडू लेजंड खेळाडू आणि सर्व शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेटर या ठिकाणी घडवले गेलेत. या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा टाकावा लागेल का व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. बाबू पवार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला यायचं आहे उमेशजी सुतार साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. उमेशजी सुतार. चला आदरणीय सन्माननीय विनोदजी पोमनकर साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य व्यासपीठावर. विनोदजी पोमनकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलेला आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला सावर्डे आणि शिराळी या संघामध्ये जो सामना झाला या सामन्याचा सामनावीर आहे 1 विकेट आणि 3 चौकार आपण ज्याच्या बॅट मधून पाहिलेत.
बबन ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बबन यायचा आहे. षटकार आलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा लागोपाठ दुसरा षटकार आपण पाहतोय. सुनील दळवी इज ऑन फायर नाव. नक्कीच कौतुक करावं लागेल सुनील याचं. भोसलेवाडी संघासाठी एक आक्रमक खेळाडू म्हणून नाव या ठिकाणी नक्कीच आवर्जून घेतलं जातं सुनील दळवी. यावेळेस काय करतायत ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. एक धाव तर अर्जित केली गेले. सामना चालू करायचा आहे. बाबू पवार गोलंदाजी मार्कवर याला पाहायला मिळतात. सुनील खोत आणि सुनील दळवी पुन्हा एकदा पुन्हा लागेल. सलामीची जोडी अजूनही सज्ज आहे खेळपट्टीवर. यावेळेस पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येत होते 1 वर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावर. बिनबाद 39 आकार भक्कम स्थितीमध्ये या ठिकाणी भोसलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की थोडासा येलूर संघाला विचार करावा लागेल. शेवटचा आणि अंतिम षटक कोणाच्या हाती द्यावं याचा कप्तानला नक्कीच विचार करावा लागेल. डॉट चेंडू काउंट केला जातो. यावेळी पुनरागमन करताना पाहायला मिळतात बाबू पवार. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूच्या मदतीने धावफलक स्थिर आहे. बबनजी पवार यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यावेळी देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. चला तानाजी देवांगरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देतो मॅन ऑफ द मॅच. तानाजी देवांगरे साहेब बबन आहेत दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स. इथे मात्र फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा मुकंबल केल्यात या ठिकाणी. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला या षटकामध्ये. नक्कीच थोडस महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावर. 43 ऑन स्कोअर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सुनील आणि सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. आता मात्र कर्णधाराला विचार करावा लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक कोण हाताळेल. कारण 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला येलूर संघ 12.5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल. शेवटचं अंतिम षटक. लखन स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतोय. हाणामारीचं षटक. 44 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नक्कीच 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. येलूर संघ विनंती असेल पुन्हा एकदा सांगतो 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 6 चेंडू आपल्याला 3 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. लखन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू. इथं मात्र यष्टी रक्षक करतोय चूक. चेंडू जातोय लॉंग स्टंप बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार. चौकार. वाईड प्लस 4. नक्कीच 5 धावा मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतोय तब्बल. इथे मात्र वाईड पुन्हा फेकावा लागेल. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतोय तब्बल 49 या आकड्यावर. जवळजवळ अर्धशतक गाठण्यासाठी तयार आहे भोसलेवाडी संघ. 49 धावा धावफलकावर लागल्या. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली भोसलेवाडी संघाकडून. सुनील आणि सुनीलची जोडी
नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहता हाफ ट्रॅकर चेंडू यावेळेस बिग बिग हिट बिग षटकार इट्स मॅक्झिमम षटकार. यावेळेस मात्र डॉट चेंडू बीट करतात फलंदाज सुनील. षटकार आला होता इथे मात्र डॉट चेंडू हाताळलाय. नक्कीच पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतात लखन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. 45 नंबरची जर्सी या ठिकाणी परिधान करताना आपल्याला पाहायला मिळतात लकी. स्लोवर गतीचा चेंडू इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा डॉट चेंडू. तर मात्र चाणक्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू वाईट हाताळले होते त्यानंतर मात्र एक षटकार त्यानंतर 2 चेंडू डॉट. नक्कीच पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज लखन. यावरून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःवर नाराज जातील सुनील. नक्कीच एक सन्मानजनक स्कोर नक्कीच उभा केला मात्र यावेळी 3 चेंडू डॉट हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज लखन. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. यावेळेस काय घडतंय काय बिघडतंय लागोपाठ 4था चेंडू डॉट. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य दाखवताना लखन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. 4थ्या षटकामध्ये एक मोठा फटका नक्कीच आलाय त्यानंतर लागोपाठ 4 चेंडू डॉट हाताळलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता या चेंडूवर देखील षटकाराने सांगता केली या षटकाची आणि 6 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 60 या आकड्यावर 61 धावांचं आव्हान सेट केलंय. नक्कीच येलूर संघासमोर यापुढील होणारा सामना श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगले विपक्ष श्री जुगाय स्पोर्ट्स पडुंद्रे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. चला एनव्ही स्पोर्ट्स करुंगले संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. जुगाय स्पोर्ट्स पडुंद्रे संघाचे संघनायक आपण देखील यायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल. यापुढील होणारा सामना शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री जनाबाई महादेव चषक 2024 पर्व 4थ्या मध्ये पुढचा सामना आपण पाहतोय पडुंद्रे विपक्ष करुंगले. चला दोन्ही संघांनी यायचं आहे व्यासपीठावर. नाणेफेक केली जाईल.
माने साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय आयोजक कमिटीच्या वतीने. रवी माने साहेबचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर देखील पाहतोय. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने. विद्यमान सामना भोसलेवाडी विपक्ष येलूर. नक्कीच एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 61 धावांचं आव्हान सेट केलंय. नक्कीच येलूर संघासमोर भोसलेवाडी संघाने चांगली फलंदाजी राहिली. सुनील आणि सुनीलची नक्कीच मुख्य स्क्रीनवर पाहतो रवी माने यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने फलंदाजांनी देखील स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल आपल्याला फलंदाज आपण देखील फिलअप करायचा आहे. किरण शेळके आणि किरण आणि बाबू संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजित गोलंदाजी मार्कर पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न. नक्कीच फलंदाज किरण याचा फटका फसलाय. बॅटची बॉटम एज लागली. एक धाव नक्कीच अर्जित केले आणि या ठिकाणी एका धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्रीगणेश होतोय. धावफलकावर धावा लागले एक. नक्कीच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता किरण याचा, मात्र बॅटची बॉटम एज आणि एक धाव अर्जित केले गेले. बाबू फलंदाजीसाठी स्ट्रायकिंगला आपण पाहतो. अजित गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इलेव्हेशन नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 3 या आकड्यावर. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता बॉलर अजित याचा, मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि या अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 4 या आकड्यावर. फुलटॉस चेंडू. इथे मात्र काय करतय. बॅटची लिडिंग एज धावबाची संधी होती. ते मात्र एक धाव अर्जित केली गेले. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज अजित याचं. नक्कीच संधी निर्माण करून देण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून चोख बजावलं गेलं. अजित यांच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. अजित यावेळेस हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षक सुनील याच्या हातामध्ये. नक्कीच डॉट चेंडू काउंट केला जातोय. कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा अजित याचं. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात अजित, नक्कीच कौतुकास्पद आहे. पुन्हा एकदा राईट हँड मध्ये विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी चेंडू जातोय सीमारे शेपार. हा आलाय बिग षटकार.
चला स्पीडअप घ्यायचा आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. विनंती असेल. त्याला वेळेचं बंधन आहे. 16 मिनिटांमध्ये आपण षटक पूर्ण नाही केलं तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल. याची दक्षता भोसलेवाडी संघाने घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दिनेश. दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं. राईट मध्ये विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू बिरकावून दिला. आसमानी टोला. चेंडू जातोय सी मा रे शे पार. षटकार साधावा. एकवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्याला थोडं स्पीडअप घ्या. विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. दिनेश इथे मात्र प्रेशर निर्माण केले दिनेशवर. बाबू यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू राईटामध्ये विकेट. दिनेश देखील सजय. यावेळी देखील हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र खेळाडू निवडलाय का मात्र गॅप मध्ये आहे. यावेळेस मात्र वन बाउन्स चौकार येईल. 4 धावा होतील धावफलकात ऍड. डीजे पवन नक्कीच कौतुक करावं लागेल. त्यांचं देखील सकाळच्या 17 पासून सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकताय. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज दिनेश यांचा मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईड घोषित केलाय. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. मोठा स्कोर मोठा टार्गेट इथे मात्र चेस करायचा आहे येलूर संघाला. यावेळेस नक्कीच डॉट चेंडू बीट केलंय फलंदाज बाबू यांनी. पुढचा चेंडू. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. खेळाडू आहेत आणि इथे मात्र टिपलाय झेल संपलाय. बॅटर बाबूचा खेळ. बाबू बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे नवीन फलंदाज नवनाथ इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात. दिनेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अचूक टप्पा. अचूक टप्प्यावर नियंत्रण आणि फलंदाजाला डॉट बॉलचं आमंत्रण. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेश यांचा. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच गोलंदाज अचूक गोलंदाजीचं मादक सौंदर्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात दिनेश
2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटका की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय लॉंग ऑनच्या मधून चेंडू जातो ते फरार सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवर आला एक चौकार. डीजे पुढचा चेंडू यावेळेस देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये चेंडू आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. एकेरी दुहेरीने जास्त भर दिला गेलाय. तिसरं षटक अक्षय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच निर्णायक षटक असेल. यावेळेस बॅटची लिडिंग चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पार. आला एक दर्जेदार चौकार. लोअर फुल टॉस चेंडू. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावबाची संधी. ते मात्र काय घडतंय काय बिघडतंय. धावबाच्या स्वरूपात इथे मात्र किरण शेळके माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे पार. यावेळेस देखील येतोय चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. चला स्पीडअप करायचा आहे. 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 60 धावा झालेल्या आहेत. 61 धावा बनवायच्या आहे. 6 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. नक्कीच पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतो येलूर संघ. आणि येलूर संघ त्यासाठीच ओळखला जातो पुनरागमनसाठी. आणि पुनरागमन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र नवनाथ आणि कुमार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी मार्कवर विकास पाटील. पहिला चेंडू फुल टॉस.
मिस टायमिंग शॉट, चेंडू खाली दिनेश शिते मात्र चुकी आणि चुकी आणि चुकी. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला एक दर्जेदार चौकार. तो करावा लागेल गोलंदाजाचा. नक्कीच गोलंदाजाने संधी निर्माण करून दिली आणि या संधीचा साथ मात्र क्षेत्ररक्षकाची भेटली नाहीये. नक्कीच कौतुक करावं लागेल विकास याचं. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर राईट मध्ये विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 45 या आकड्यावर. आता मात्र 16 धावांची गरज आहे. 5 चेंडूंनी 16 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पाच चेंडू आणि 16 धावा. पुढचा चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न होता. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. बीमरचा नो, हाईड नो. चला वॉर्निंग दिली गेली. नक्कीच नो असेल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. म्हणजे मोठा फटका खेळण्याची संधी आणि संधीचं सोनं मात्र कुमार करताना पाहायला मिळतोय का बघूया. 5 चेंडू आणि 15 धावा. फुल टॉस चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा नो घोषित केलाय पंचांनी. धावबाच्या स्वरूपात इथे मात्र विकेट येईल का? विकेट आली. ती मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा नो घोषित केलाय. 1 धाव मिळेल, 2 धावा मिळतील. 1 नो प्लस 1. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 13 धाव्यांची गरज आहे. विकेट आले कुमार यांची धावबाच्या स्वरूपात. इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. नक्कीच सामना होता कुठे? 24 चेंडू मध्ये 61 धावा बनवायच्या होत्या. आता मात्र सामना आलाय कुठे? 5 चेंडू आणि 13 धावा. हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री जनाई महादेव चषक 2025 पर्व 4 आणि हा व्होल्टेज सामना. एका बाजूने भोसलेवाडी तर एका बाजूने येलूर संघ. बाबू पवार साठी इथे मात्र पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक रुपेशजी कलेंद्रे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. बाबू पवार साठी 4 चेंडू आणि 13 धावा. आता समीकरण थोडस अवघड, तितकंच थोडस सोपं देखील झालंय. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बाबू पवार आणि नवनाथ जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि इथे मात्र षटकार आलाय. बाबू पवारच्या बॅट मधून आला एक दर्जेदार आसमानी टोला. 6 धावा. षटकार. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच षटकार आला. त्यानंतर डॉट चेंडू. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा बनवायच्या आहेत.
7 धावा, 2 चेंडूंनी 7 धावा. हाय व्होल्टेज सामना, निर्णायक चेंडू. यावेळेस मात्र मिस टायमिंग शॉट. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर बाबूचा खेळ. बाबू बॅक टू पवेलियन. बिग बिग विकेट डाऊन. घ्या आधी शेळके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन. 1 चेंडू आणि 7 धावा. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. यावेळेस काय करताय, सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी. हार्ड लक बॅड लक ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर. चांगली फाईट आपण दिलीत, चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. आपला देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार.